स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असतील, अशा दोन्ही योजनांचे पैसे जे आहेत राज्य सरकारमार्फत वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांचे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये थेट आता लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फत 7 फेब्रुवारी 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येते। माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे पैसे जमा केले जात आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचे पैसे आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यासाठी राज्य सरकारने आज निधी सुद्धा वितरित केलेला आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे आता डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे। म्हणजेच ज्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्यामुळे ज्या बँकेमध्ये अगोदर तुम्हाला पैसे मिळत होते, तुम्हाला वाटत असेल की त्याच बँकेमध्ये पैसे मिळत आहे येणार आहे आणि तुम्हाला त्या बँकेमध्ये तुम्ही जाऊन बघितलं की त्या बँकेमध्ये पैसे आलेले नाही, लक्षात ठेवा, ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात। त्यामुळे एकतर ज्या बँक खात्याला तुम्हाला पैसे पाहिजेत त्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करा किंवा तुमचं जे बँक असेल त्या ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करा की तुमचे पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा झालेले आहे की नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य डीबीटी द्वारे वितरित करण्यात येत आहे। क्षेत्रीय स्तरानुसार 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 29,77,250 इतकी आहे। त्यापैकी डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेशन झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 19,74,000 इतकी आहे। माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या दोन्ही महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे केवळ डीबीटी पोर्टल ज्या लाभार्थ्यांचं आधार व्हॅलिडेशन झालेलं आहे त्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार। त्यामुळे तुमचं जर आधार व्हॅलिडेशन झालेला नसेल, आधार लिंक झालेला नसेल बँकेला, तर लवकरात लवकर बँकेमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर लिंक करा, तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील। यामध्ये बघितलं तर 28/1/2025 पर्यंत डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेशन झालेले संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 9,35,297, तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10,38,788 इतकी असून आधार व्हॅलिडेशन झालेली एकूण संख्या 19,74,085 लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी 610 कोटी एवढा निधी राज्य सरकारला आवश्यक होता आणि तेवढा निधी जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आता हे निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। यामध्ये वेगवेगळे पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील, राज्य श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना असतील, त्याचबरोबर दिव्यांगातील लाभार्थी असतील, अशा सर्वांना आता लाभ मिळणार आहे। हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 610 कोटी रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि राज्य श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा दोन्ही योजनेचे पैसे आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद।